नमस्कार मैत्रिणींनो, मी भारती देशमुख स्वागत करीत आहे आपल्या सर्वांचं भारतीज रेसिपी कॉर्नरमध्ये। आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे चटपटीत झणझणीत असं लिंबाचं लोणचं। बघा, बघता क्षणी तोंडाला पाणी येईल असं मी लिंबाचं लोणचं आज तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे। आता बाजारामध्ये छान लिंबू मिळत आहेत, पिवळे पिवळे मस्त। तर आपण या लिंबापासून छान वर्षभर टिकणारे लिंबाचे लोणचे आज आपण बनवणार आहोत। बघा, रोजच्या जेवणाची आपली चव वाढवण्यासाठी हे छान चटपटीत लिंबाचं लोणचं आज आपण बनवणार आहोत। बघू शकता किती सुंदर असा कलर, तसेच टेस्टसुद्धा या लिंबाची छान आहे लोणच्याची। तर बघा, अशा पद्धतीने आज आपण लिंबाचं लोणचं बघणार आहोत। त्यासाठी बघा, इथे 1 किलो लिंबू घेतलेले आहेत मी। फ्रेश ताजे असे लिंबू मी बाजारातून आणलेले आहेत, पिवळे पिवळे छान। परंतु एखादा असा डाग असलेला लिंबू असला तर तो बाजूला काढून फेकायचा। बघा, एकही डाग असलेला लिंबू आपल्या लोणच्यामध्ये नाही घ्यायचा, नाही तर मग त्यामुळे काय होतं, आपलं लोणचं खराब होतं। तर इथे 1 किलो लिंबाच्या मी एवढ्या अशा फोडी करून घेतलेल्या आहेत। तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही त्याच्या फोडी छोट्या किंवा मोठ्या करून घेऊ शकता। मी या आकाराच्या इथे फोडी करून घेतलेले आहे, बघू शकता। तर इथे सर्वप्रथम मी यामध्ये 1 वाटी मीठ घातलेलं आहे बघा। त्यानंतर 1 छोटी वाटी हळद घेतलेली आहे, त्यातील थोडी अर्धी वाटी मी याच्यामध्ये हळद टाकलेली आहे। आता हे सर्व छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। बघा, आपल्या जेव्हा लोणच्याला मीठ आपण व्यवस्थित टाकतो तेव्हा ते लोणचं वर्षभर टिकतं। तर इथे मी मीठ आणि हळद टाकलेली आहे। बऱ्याच घरी असं सुद्धा लोणचं खातात, फक्त हळदी आणि मिठाचं असंच लोणचं हे भरणीमध्ये भरून, ते सुद्धा खूप छान लागतं। बघा, ही राहिलेली हळदसुद्धा मी याच्यामध्ये टाकलेली आहे। 1 छोटी वाटी हळद मी या लोणच्यामध्ये आता पूर्ण टाकलेली आहे। तर हे सर्व छान मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। सर्व लिंबाच्या फोडींना हळद आणि मीठ लागलं पाहिजे याची काळजी घ्यायची। आणि आता हे आपल्याला 1 दिवस असंच झाकून ठेवायचं आहे, 1 रात्रभर। आता दुसऱ्या दिवशी बघा, अशा पद्धतीने आपल्या लोणच्याला थोडंसं पाणी सुटलेलं आहे, थोडंसं नरम झालेलं आहे आपलं लोणचं। आता इथे मी कढईमध्ये 1 मोठी वाटी तेल तापवून घेतलेलं आहे। बघा, तापून पूर्णपणे थंड करून घेतलेलं आहे। आपण चेक करून घेऊया। बघा, मी थोडंसं मसाला इथे टाकते। तर हा रेडीमेड मसाला मी इथे लिंबाच्या लोणच्याचा घेतलेला आहे, तो मी याच्यामध्ये वापरणार आहे। घरीसुद्धा हा लोणच्याचा मसाला बनवता येतो। जर तुम्हाला पाहिजे असेल त्याची रेसिपी तर कमेंटमध्ये सांगा, मी त्याचा व्हिडिओ नक्की अपलोड करेल। बघा, हा 1 वाटी 1 पॅकेट मसाल्याची पुडी होती, ती मी याच्यामध्ये पूर्ण टाकलेली आहे। आणि हे तेल पूर्णपणे थंड झाल्यानंतरच हा मसाला याच्यामध्ये टाकायचा आहे आणि सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे। बघा, आता हे सर्व छान मिश्रण मिक्स झालेलं आहे। आता हे मिश्रण आपण आपल्या या लोणच्याच्या फोडीमध्ये टाकून घेऊया। बघा, हा सर्व मसाला आपण आपल्या लोणच्याच्या फोडीमध्ये टाकलेला आहे। बघा, आहे की नाही सोपी रेसिपी, एकदम झटपट आणि सोपी रेसिपी। जर हा घरी जरी मसाला बनवला आपण तरीसुद्धा काही कठीण नाही आहे। 1 वाटी मोहरी भाजून घ्यायची, त्यामध्ये थोडे लवंग, जिरे हे सर्व मसाले ॲड करून भाजून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आणि ते तेलामध्ये, थंड तेलामध्ये सोडून असे आपण टाकून घेऊ शकतो। त्याही पद्धतीने सोपं आहे। बघा, पूर्ण मसाला आपल्या लोणच्याला व्यवस्थित लावून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। बघा, आता जर आपल्याला आंबट गोड लोणचं हवं असेल
तर ह्याच लोणच्यापैकी अर्धं लोणचं किंवा जेवढं हवं तेवढं आपण लोणचं एका भांड्यामध्ये बाजूला घेऊन त्याच्यामध्ये गूळ बारीक चिरून किंवा खिसून टाकून द्यायचा आणि ते वेगळ्या भरणीमध्ये ठेवायचं. मग आंबट गोड लोणचंसुद्धा आपलं याच लोणच्यापासून तयार होतं आणि फक्त चटपटी तिखट आंबट लोणचं आपल्याला जर हवं असेल तर हे आपलं बनलेलंच आहे. आता अशा पद्धतीने जेव्हा आपण लोणचं बनवतो तेव्हा हे लोणचं वर्षभर टिकतं. बघा, एका भरणीमध्ये हे लोणचं आपण भरून ठेवायचं आहे. स्वच्छ वाळलेली भरणी पाहिजे. बिलकुल पाण्याचा अंश लोणच्याला जर नाही लागला तर लोणचं आपलं वर्षभर टिकतं, वर्ष 2 वर्षही टिकतं, खराब होत नाही. बघा, अशा पद्धतीने चटपटीत आपलं लोणचं तयार झालेलं आहे. आपल्या दररोजच्या जेवणाची चव वाढवण्यासाठी हे लोणचं एकदम तयार आहे. आपण जेव्हा जेवायला घेतो वरण भात भाजी पोळी खिचडी पापड लोणचं, तर त्यावेळेस हे लोणचं घेऊ शकता. एकदम टेस्टी असं लोणचं झालेलं आहे. व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा आणि भारतीज रेसिपी कॉर्नरला सबस्क्राईब करा. भेटत राहूया आपण अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू.